ब्रेकिंग न्यूज झाली आहे। शिवसेना डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरण प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाला आहे। अविनाश धोडी असं त्याचं नाव असून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। वेवजी पोलीस ठाण्यात हा संपूर्ण प्रकार घडला असून शिवसेनेचे डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरण प्रकरणी त्यांचा भाऊ अविनाश धोडी हाच संशयित आहे। त्यांच्यासह इतर 2 जणांविरोधात घोलवड पोलीस ठाण्यात कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं। मात्र घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता, पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला। घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा सध्या शोध सुरू आहे। अपहरण झालेल्या अशोक धोडी यांच्या तपासासाठी पोलिसांची 6 पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली आहेत। पोलिसांकडून सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत। त्याचप्रमाणे इतर मार्गाने पोलिसांकडून तपास सुरू केला आहे। खरं म्हणजे काही वर्षापासून अशोक धोडी आणि त्यांचा भाऊ अविनाश धोडी यांच्यात संपत्तीबाबत वाद सुरू आहे। त्यामुळे असा प्रकार घडल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय।